स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांच्या TRPमध्ये यावेळी सुद्धा झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील मालिकांच्या तुलनेत खूप मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। तसेच झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायाने TRPमध्ये कमाल करत पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केलं आहे। तसेच स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपार आणि झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामध्ये चांगलीच चुरस रंगताना दिसली आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायाने बाजी मारली आहे, कारण झी मराठी वाहिनीच्या तब्बल 2 मालिका या प्रवाह दुपारच्या मालिकांना वरचढ ठरल्या आहेत। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे तसेच झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील मालिकांचे कंबाईन TRP रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पाहूयात दुपारच्या सत्रात स्टार प्रवाह की झी मराठी वाहिनी आघाडीवरती आहे। तर नंबर 7 वरती आहे झी मराठी वाहिनीचा कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये 0.4च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाच्या TRPमध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। तर नंबर 6 वरती आहे प्रवाह दुपारमधील स्टार प्रवाह वाहिनीची मुरांबा ही मालिका 0.7च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत मुरांबा या मालिकेच्या TRPमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। सलग चौथा आठवडा मुरांबा या मालिकेची TRP 0.7 अशीच आहे। मालिकेच्या TRPमध्ये धड वाढही होत नाही आणि कोणती घसरणही होत नाही। मुरांबा ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, तरी देखील मालिकेच्या TRPमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होताना दिसत नाहीये। मुरांबा या मालिकेला प्रेक्षक कंटाळले आहेत। मालिकेचं रटाळ कथानक पाहून प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली आहे। तर नंबर 5 वरती आहे प्रवाह दुपारचीच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका 0.9च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या TRPमध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या TRPमध्ये देखील आता सातत्याने घसरण होताना दिसत आहे। मालिकेची TRP 2 आठवडे झाले वाढत नाहीये। हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेला TRPमध्ये उतरती कळा लागली आहे। तर नंबर 4 वरती आहे स्टार प्रवाह वाहिनीचीच प्रवाह दुपारमधील नवी मालिका तुझ्या सोबतीने। तुझ्या सोबतीने या मालिकेने मिळवला आहे 1.0चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत तुझ्या सोबतीने या मालिकेच्या TRPमध्ये 0.1 ने घसरण झाली आहे आणि तुझ्या सोबतीने या मालिकेने प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका बनण्याचं स्थान गमावलं आहे। मागील आठवड्यात तुझ्या सोबतीने ही मालिका प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका बनली होती, मात्र या आठवड्यात मालिकेच्या TRPमध्ये घसरण झाली आहे। तर नंबर 3 वरती आहे लपंडाव ही मालिका 1.1च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत लपंडाव या मालिकेच्या TRPमध्ये 0.1 ने वाढ झाली आहे आणि लपंडाव ही मालिका प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका बनली आहे। लपंडाव ही मालिका फक्त प्रवाह दुपारचीच नंबर 1 मालिका बनली आहे। ऑल ओव्हर TRPमध्ये लपंडाव ही मालिका 3ऱ्या स्थानावरती आहे। तर टॉप 2 मध्ये आहे झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.1च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या TRPमध्ये 0.1 ने घसरण झाली असली तरी मालिका टॉप 2 मध्ये आहे। तसेच दुपारच्या सत्रातील आणि झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील नंबर 1 मालिका बनली आहे लक्ष्मी निवास। लक्ष्मी निवास या मालिकेने मिळवला आहे 1.2चा TRP। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत लक्ष्मी निवास या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.2 ने मोठी घसरण झाली आहे, तरी देखील मालिका नंबर 1 बनली आहे। लक्ष्मी निवास या मालिकेने नंबर 1चं स्थान पटकावलं आहे। अशा प्रकारे लक्ष्मी निवास आणि सावळ्याची जणू सावली या झी मराठी वाहिनीच्या मालिकांनी हायेस्ट TRP मिळवत स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपार या अध्यायामधील मालिकांना मागे टाकले आहे। तसेच दुपारच्या सत्रातील नंबर 1 मालिका बनण्याचा बहुमान लक्ष्मी निवास या मालिकेने मिळवला आहे। तर हे होते स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील तसेच झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील मालिकांचे 19व्या आठवड्याचे म्हणजेच 16 मे ते 22 मेचे TRP रिपोर्ट। दरम्यान तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिका जास्त पाहता की झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील मालिका जास्त पाहता? या दोन्ही अध्यायामधील तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।